पुढची बातमी पाहूयात। टेस्ला या इलेक्ट्रिक व्हेकल तयार करणाऱ्या कंपनीनं मुंबईत मोठा गाजावाजा करून देशातली पहिली शोरूम सुरू केलं होतं। या शोरूम मधून पहिली कार आज डिलिव्हर होणार आहे। आज मंत्री प्रताप सरनाईक भारतातली पहिली टेस्ला कार विकत घेणार आहेत। 60 ते 70 लाखांची ही कार आहे। जगातली अत्याधुनिक आणि सुरक्षित म्हणून ही कार ओळखली जाते। So that we can have the key card handover ceremony. वही बात तो मैं कहना भूल गया। मेरा जो बेटा पूर्वेश है वो बड़ी बड़ी गाड़ियां मुझसे मांगते रहता है गिफ्ट के तौर पे। तो टेस्ला जैसी गाड़ी मैं उसको नहीं बल्कि उसके बेटे को देने मेरे पोते को आज दे रहा हूँ ताकि वो मेरी ये टेस्ला जैसी पर्यावरण पूरक गाड़ी जो स्कूल में लेके जाए ताकि स्कूल के बच्चों में भी पर्यावरण का बहुत ही जो ऐसी गाड़ियां रास्ते में आने के बाद पर्यावरण का जो सोच है उसके स्कूल के बच्चे भी करें। थैंक यू सर। सर इकडे या सर इथे थोडंसं मागे समोर इथं बघा समोर सर अभिनंदन समोर सर इथे पण थोडंसं इकडे थँक्यू सर। टेस्ला या कारबद्दल जगामध्ये उत्सुकता आहे आणि तीच कार काही महिन्यांपूर्वी भारतात देखील लॉन्च झाली। त्या कारचं पहिलं शोरूम मुंबईतल्या BKC इथे उद्घाटन करण्यात आलेलं होतं। त्या उद्घाटनाला स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते आणि आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाच या टेस्ला कारच्या पहिला मॉडेल घेण्याचा मान मिळालेला आहे। ही जी पहिली मॉडेल आहे टेस्ला कारची ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विकत घेतलेली आहे। या मॉडेलचं नाव आहे मॉडेल Y। हे जे Y मॉडेल आहे ते Y मॉडेल सध्या जगामध्ये सगळ्यात जास्त पसंतीचं असं मॉडेल सांगितलं जातं आहे आणि या मॉडेलमधली जी वेगवेगळी फीचर्स आहेत ती फीचर्स लोकांना खूप जवळची वाटतात, खूप आकर्षक वाटतात। त्याच्यामुळेच ही कार सध्या संपूर्ण जगभरामध्ये जास्त फेमस झालेली आहे, जास्त विक्री करण्यात आलेली अशी ही कार आहे। आता भारतात ही कार लॉन्च झाल्याच्या नंतर भारतातली पहिली या कारची डिलिव्हरी आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना केली जाणार आहे आणि ज्या दिवशी ही कार इंडियामध्ये लॉन्च झाली होती त्याच दिवशी या कारची पहिली बुकिंग ही प्रताप सरनाईक यांनी केलेली होती। त्यामुळे या कारच्या पहिल्या मॉडेलची डिलिव्हरी देखील त्यांनाच आज करण्यात येते आहे। या मॉडेलची किंमत जर आपल्याला घ्यायची असेल तर 60 लाखांपासून ते 70 लाखांपर्यंत आहे। वेगवेगळ्या फीचर्स ॲड्स केल्याच्यानंतर त्यामध्ये प्राइस देखील वाढते, त्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी देखील आहे, इन्शुरन्स वेगळा घ्यावा लागतो आणि सगळे जे GST वगैरे टॅक्सेस आहेत हे सगळे मिळून आपल्याला 60 ते 70 लाखांमध्ये ही कार सध्या भारतामध्ये उपलब्ध आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई।